हा उपमा ना मी 10 मिनिटात बनवला आहे. कसा माहिती आहे? सगळ्यात आधी थोडीशी उडदाची डाळ मी भिजत घातली पाण्यामध्ये. नंतर गॅसवरती 2 टोप ठेवले. त्याच्यातल्या एका टोपामध्ये हा रवा भाजायला ठेवला. गॅस बारीक केला म्हणजे तो रवा आपोआप भाजला जातो. फक्त थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचा. आणि दुसऱ्या टोपामध्ये ही फोडणी दिली. फोडणीमध्ये मेथी, राई, जिरं, कढीपत्ता, मिरची, कांदा, उडदाची भिजवलेली डाळ, टोमॅटो आणि मग हे वाटाणे. हे सगळं शिजेपर्यंत ना बाजूच्या त्या टोपात ठेवलेला रवा आहे ना, तो बारीक गॅसवरती तो आपोआप भाजला जातो. फक्त तो मध्ये मध्ये ढवळत राहायचा. रवा भाजला गेल्यावर त्या फोडणीच्या टोपामध्ये शिफ्ट केला. रव्याचा टोप रिकामा झाला होता. त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं. त्यामध्ये मीठ टाकलं, साखर टाकली. मीठ, साखर, पाण्याचं हे मिश्रण बाजूच्या ह्या उपम्याच्या टोपामध्ये घातलं. मग त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि तो ढवळला. गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकली आणि आता उपमा खाण्यासाठी तयार आहे.